विधानसभा निवडणुका पार पडल्या, निकाल सुद्धा लागला। महायुतीने बाजी मारली तर महाविकास आघाडीला जोरदार हार पत्करावी लागलेली आहे। मात्र जी महायुतीने एक अत्यंत चांगला अशी बाजी मारली होती, त्यामध्ये पाहायला गेलं तर जे विरोधक आहेत महाविकास आघाडी ते ईव्हीएम वर याचा खापर फोडत आहेत की ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड होती, घोटाळा केलेला आहे। ईव्हीएमच्या नावाने एक म्हणजे आपली जी कमीपणा आलेला आहे तो त्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र जनतेच्या मनात काय आहे, खरोखरच ईव्हीएमचा चुकीचा वापर झालाय का, किंवा मग हे महाविकास आघाडीचं अपयश आहे किंवा महायुतीने चांगले कामगिरी केलेली आहे हे म्हणावं लागणार आहे। त्यामुळे जनतेच्या मनातील ईव्हीएम बाबतचा जो संभ्रम आहे तो नेमका काय आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात ईव्हीएम योग्य आहे की अयोग्य आहे। आई थिंक एकनाथ शिंदे ही बेस्ट है। एक बार उनको देखा हो, उनका गवर्नेंस का तरीका अच्छा है। भी अगर ईवीएम अगर जीत जाती है कांग्रेस पार्टी अपोजिशन तो ईवीएम सही है, और हार जाती है तो ईवीएम गलत है। ये तो बस एक राजनीतिक मुद्दा बना के हार गए, हार को छुपाने के लिए ये सब बोल रहे हैं। बस महायुति में बहुत अच्छा काम है, रोड्स बने हैं, गवर्नेंस अच्छा है, लॉ एंड ऑर्डर अच्छा है, इन्वेस्टमेंट भी आ रही है, बहुत अच्छा काम हुआ है। पहिले त्या दिवशी पोस्टल जे आले होते रिझल्ट, त्याच्यामध्ये दोघे जो सेम दाखवत होते आणि सडनली एकदम 100चा फरक पडला। म्हणून लोकांना डाऊट येतो ना, असं पडलं नाही। नवीन मुख्यमंत्री झालं पाहिजे। मला वाटत नाही त्याच्यामध्ये तिघांमधलं एक पण नाही होणार, तर दुसराच कोणतरी मुख्यमंत्री होणार। ईव्हीएम मध्ये भरपूर झालेलं आहे। मी मतदान करायला गेलो ना, तिकडे पण ईव्हीएम मध्ये भरपूर हे झाले, खापर फोडलेले। कारण काय ते बटन दाबलं ना तर दुसऱ्याला वोटिंग जाते, ही खरी वार्ता आहे। हे असं मी एवढे वर्ष 67 माझा एज झालाय, पण असं का मी पाहिलं नव्हतं की एवढ्या फरक मतांनी हे आपले लोक आली आहेत महाविकास आघाडीची। पहिला पेपर होता ना, त्याच्यावर मतदान झालं पाहिजे असं मला वाटते। कारण हे मशीनमध्ये सगळं फॉल्ट आहेत असं मला वाटते। कारण आता मी 67 झाले, 5 वर्ष 8वी टाइम मी मतदान केलं आहे। पण असं नाही, इंदिरा गांधीच्या राज्यामध्ये पण इमान चाललं होतं, पण असं केव्हा झालं नव्हतं। आज 47 पर्यंत आलेलं आहे। तिन्ही युतीने एवढं मतं, हे मला चुकीचा निर्णय आहे मला वाटते। म्हणजे ही महाचूक झालेली आहे महायुतीची। म्हणजे दिनी आयोग आहे ना इलेक्शन, त्यांनी तो मोठा हे केलेला, असं करायला नाही पाहिजे। मला वाटतं हे पहिल्या पेपरवरच विषय झालेला पाहिजे। मला वाटतं हेच होणार देवेंद्र फडणवीस। तरी सध्याच्या वातावरणावरून तरी वाटतंय देवेंद्र फडणवीस। काय कार्य आवडले तुम्हाला, असं काय आहे सांगू शकता? दोघांचंही आहे ना। यावेळी पण हे उपमुख्यमंत्री होते, आता ह्यांना उपमुख्यमंत्री व्हायला काय हरकत आहे? ते पण अगोदर मुख्यमंत्री होते, ह्यांना काय हरकत आहे यांच्या अंडरमध्ये? काय हे कार्य आता लाडकी बहीण योजना वगैरे केली आहेत ना, त्यांना सपोर्ट ह्यांचा पण होताच ना देवेंद्र फडणवीस सोबत। म्हणून मला वाटतं देवेंद्र फडणवीसच व्हावे। मशीन मध्ये काहीतरी गडबड आहे वाटतंय। बॅलेट पेपरवर पण इथून मागे होत होते ना, त्याच्यात पण याचे मतपेटी पळवायचं हे चालतच होतं ना। त्यावेळी कशी राबवतात, यंत्रणा राबवतात याच्यावर अवलंबून आहे। ईव्हीएम पण व्यवस्थित जर हे केलं नसतं ना, हँडल केलं असतं तर हे एवढा फरक पडला नव्हता। इतका कसा एकदम भुईसपाट विरोधी पक्षाचं नाव निशाणीच नाही, असं घडू शकत नाही। आपण आता पाहिलं असेल की ईव्हीएम वर जनता सुद्धा संतापलेली आहे। काहींचं म्हणणं आहे की ईव्हीएमचा या निवडणुकीमध्ये चुकीचा वापर केला गेला तर महाविकास आघाडीने जी हार मिळाली आहे त्याचं खापर कुठेतरी हे ईव्हीएम वर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा मग महायुतीने चांगली बाजी मारलेली आहे, त्यामुळे ईव्हीएमचा यामध्ये काही संबंध नाही असं देखील जनता म्हणत आहे। किंवा जास्त करून पाहायला गेलं तर ईव्हीएम वर याचं खापर फोडल्याचं पाहायला मिळतोय। त्यामुळे आता जे काँग्रेस आहे त्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता ईव्हीएम हा प्रकरण कुठपर्यंत चालतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मी आकांक्षी देशमुख, मुंबई।